7व्या टप्प्यातल्या निवडणुका झाल्यानंतर सगळीकडे एक्झिट पोलचे आकडे चर्चेत यायला लागले। आता साहजिकच प्रत्येक एक्झिट पोलचे आकडे वेगळे आहेत, पण काहींचे आकडे जुळत आहेत। तर त्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होते रिंग साइड रिसर्चच्या एक्झिट पोलची। आता काय आहे या पोलची आकडेवारी आणि कसं असणार समीकरण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी मनस्वी ढवळे। देशाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त राजकीय उलथापालथ झालेले जे राज्य आहेत त्यामध्ये महाराष्ट्र केंद्रस्थानी दिसतं। महाराष्ट्रातील यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची झालेली पाहायला मिळाली। त्यामध्ये महाराष्ट्रात नेमकं काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी कोणाची याचाही फैसला जनतेच्या न्यायालयात होईल असंही सांगितलं जात होतं। इतकं अस्थिर वातावरण असल्यामुळे महाराष्ट्राचे एक्झिट पोलचे आकडे नेमके काय सांगतात याची उत्सुकता सगळ्यांनाच होती। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागांचा रिंग साइड रिसर्चचा एक्झिट पोल समोर आलाय। आता या पोलनुसार देखील महायुतीला जोरदार धक्का बसताना दिसतोय, पण या आकड्यानुसार महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळत असल्याचं समोर येत आहे। म्हणजे याची आकडेवारी पाहायची झाली तर महाविकास आघाडीला 29, महायुतीला 18 तर अपक्षाला 1 जागा मिळेल असा हा पोल सांगतोय। देशभरातील संस्थांनी एक्झिट पोल जाहीर केले। यात रिंग साइड रिसर्चच्या एक्झिट पोल मध्ये महायुतीची जोरदार पिछेहाट होताना दिसत आहे। विशेष म्हणजे अनेक मोठ्या नेत्यांना यात पराभवाचा सामना करावा लागू शकतो असंही बोललं जाते। महाराष्ट्रात काही जागा अतिशय हाय व्होल्टेज दिसल्या, त्यात प्रामुख्यानं नाव घेतात बारामतीचं। या मतदारसंघात कुठल्या पवारांच्या बाजूने निकाल लागेल ह्याच्यात चर्चा आहे। अखेर यात शरद पवारांच्या बाजूने निकाल लागेल, अर्थातच सुप्रिया सुळे विजयी होतील असा विश्वास रिंग साइड रिसर्चच्या एक्झिट पोल मधून समोर येताना दिसतोय। दुसरी एक महत्त्वाची जागा म्हणजे शिरूरची। इथून अमोल कोल्हे पुन्हा बाजी मारतील असं दिसतंय, तर माढ्यात भाजपमधून निवडणुकी आधीच राष्ट्रवादीमध्ये असलेले धैर्यशील मोहिते बाजी मारतील असा रिंग साइड रिसर्चचा पोल सांगतोय। विदर्भाचा विचार केला तर चंद्रपूरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाचा फटका बसू शकतो असं पोलनुसार दिसतंय। आता मराठवाड्यातील मोठी चर्चा असलेला बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे बाजी मारतील असं बोलल्या जातंय, तर जालनामध्ये मात्र रावसाहेब दानवे यांचा पराभव होऊ शकतो असं रिंग साइड रिसर्चचा पोल सांगतो। तर ज्या औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाकडेही राज्याचं लक्ष लागलं होतं, तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे विजयी होतील असं दिसतंय। आता विभागानुसार जर पाहिलं तर विदर्भात महायुतीला केवळ 4 जागा मिळताना दिसतंय, तर मराठवाड्यात 8 पैकी केवळ 1 बीडची जागा महायुतीला मिळताना दिसते। पश्चिम महाराष्ट्रात 3, उत्तर महाराष्ट्रात 2, कोकणात 4, मुंबईत 4 अशा 18 जागा महायुतीला तर 29 महाविकास आघाडीला जागा मिळतील असं या पोलनुसार म्हटलं जातंय। आता हे आकडेवारी किती खरी ठरू शकतात याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।